तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा, कारण अनअकॅडमी ॲपवर आपले फ्री लेक्चर्स होत असतात. स्पेशल क्लासमध्ये तुम्हाला इतर एज्युकेटरचे तसेच माझे सुद्धा लेक्चर्स तुम्हाला पाहता येतात, ते फ्रीमध्ये. जर अनअकॅडमी ॲपवरचे लेक्चर्स तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी रेफरल कोड टाकावा लागेल. तो जो फ्री ॲक्टिव्ह प्लॅन आहे, तर हा रेफरल कोड टाकल्यानंतर तो प्लॅन ॲक्टिव्ह होतो. MPC TIC 6716. ओके, म्हणजे हे रेफरल कोड टाका, ठीक आहे. आणि ज्यांनी कोणी अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरवर, गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर आज आपण वेळ न दौडता ऍक्च्युली आपलं जे सेशन आहे त्या सेशनला सुरुवात करूया. तुम्हाला स्क्रीनवर पहिला प्रश्न दिसतोय. प्रश्न पहा. पिट्स इंडिया ऍक्ट 1784 ची वैशिष्ट्ये ओळखा असा विचारलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 3 स्टेटमेंट दिले. पहिला आहे कंपनीचं व्यापारी वाणिज्यिक कार्य व राजकीय यात भेद करण्यात आला. दुसरा आहे या कायद्यान्वये बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असं नामाभिधान देण्यात गेले. आणि तिसरं स्टेटमेंट आहे दुहेरी शासन प्रणाली प्रस्थापित करण्यात आली. आणि याच्यातून आपल्याला सांगितलंय की योग्य पर्याय किंवा पर्याय बरोबर असणार आपल्याला ओळखायचं आहे. तर प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. उत्तर असेल तर एक तुम्ही ते देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मी 1 मिनिट वेळ देतो. ओके, बरेच जण उत्तर देत आहेत. ओके, हां, आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर. म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे आणि तिसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. पिट्स इंडिया ऍक्ट 1784 या कायद्यानुसार जे कंपनीचं वाणिज्यिक कार्य व राजकीय यामध्ये भेद करण्यात आलेला होता. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं पहा, दुहेरी शासन प्रणाली प्रस्थापित करण्यास सुरुवात झाली 1784 ऍक्ट नुसार, तर ते सुद्धा बरोबर आहे. मात्र याच्यामध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे ते मधलं आपलं ते म्हणजे दुसरं स्टेटमेंट, या कायद्यान्वये बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असं नामाभिधान दिले गेले. तर हे बरोबर आहे का? तर हे बरोबर नाहीये. याच्यासाठी कोणता महत्वाचा ऍक्ट आहे तर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार काय झालं होतं, जो बंगालचा गव्हर्नर असेल तर त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल असं नाव दिलं गेलेलं होतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असायला हवं, कोणत्या कायद्यान्वये बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल असं नाव दिलं गेलं. ओके, तर त्याचं उत्तर आहे 1833चा चार्टर ऍक्ट. 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार जो भारताचा गव्हर्नर बंगालचा गव्हर्नर जनरल होता तर त्याला भारताचा गव्हर्नर जनरल असं म्हटलं गेलेलं आहे. आय होप हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसतोय तो पहा. प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमधील बंधुत्व या संकल्पनेतून कोणकोणता अर्थ ध्वनित होतो असं दिलेलं आहे. 3 स्टेटमेंट आहेत. पहिला आहे एकेरी नागरिकत्वाच्या पद्धतीतून राज्यघटना बंधुभावाला चालना देते. दुसरं स्टेटमेंट आहे सर्व भारतीयांमध्ये समान बंधुत्वाची भावना व ऐक्य जोपासणे हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे. आणि तिसरं स्टेटमेंट आहे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकता आणि एकात्मता या दोन्ही बाबी सुनिश्चित करणे. तर आता भारतीय संविधानामधलं जे प्रस्ताविका आहे किंवा आपण त्याला सरनामा म्हणतो, त्याच्यामध्ये बंधुत्व या संकल्पनेतून काय ध्वनित होतं हे तुम्हाला ओळखायचं. ऑप्शन दिलेले आहेत, पर्यायी उत्तर, त्यातलं उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला त्याच्यासाठी मी 1 मिनिट वेळ देतो. ओके, तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर. तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे एकेरी नागरिकत्वाच्या पद्धतीतून राज्यघटना बंधुभावाला चालना देते.
सर्व भारतीयामध्ये समान बंधुत्वाची भावना व ऐक्य जोपासणं, त्याचबरोबर व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकता व एकात्मता. म्हणजे असा लॉजिकल टाईप पण प्रश्न विचारला जातो, हेही लक्षात घ्या. कारण बऱ्याच वेळा कसं होतं की आपल्या प्रस्ताविकेमधलं किंवा बऱ्याच ठिकाणी गणराज्य हा शब्द आहे किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये रिपब्लिक असं म्हणतो, यातून कोणत्या गोष्टी बंधुत्व किंवा कोणता अर्थ निघतो असं बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जातं. त्यामुळे बंधुत्व ही संकल्पना सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. पुढचा प्रश्न पहा तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 3 म्हणजे आर्टिकल 3 नुसार संसदेला खालीलपैकी कोणते अधिकार दिले आहेत असं विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये एखाद्या राज्याचं क्षेत्र वाढवणं, कोणत्याही राज्याचं नाव बदलणं, एखाद्या राज्यातून 2 राज्य निर्माण करणं आणि चौथा ऑप्शन आहे 2 किंवा अधिक राज्यांचे भाग एकत्र करून नवीन राज्य तयार करणं. असे एकूण 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे की आर्टिकल 3 अनुच्छेद 3 म्हणजे आर्टिकल 3 किंवा कलम 3 मध्ये संसदेला कोणते अधिकार दिले ते तुम्हाला सांगायचे आहे. तुम्हाला त्यासाठी मी थोडासा वेळ देतो, नक्की उत्तर द्या. ओके, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर. म्हणजे भारतीय राज्यघटनेचं 3रं आर्टिकल किंवा आपण ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, या 3 आर्टिकलनुसार संसदेला काही महत्त्वाचे अधिकार दिलेत. समजा एखादं राज्य असेल महाराष्ट्र, या महाराष्ट्र राज्याचं क्षेत्र वाढवायचं असेल तरी सुद्धा या आर्टिकल 3 नुसार वाढवता येतं, किंवा महाराष्ट्र राज्याचं नाव बदलायचं असेल तर तेही करता येतं. म्हणजे कोणत्याही राज्याचं नाव बदलणं हे सुद्धा संसदेला अधिकार दिलेले आहेत राज्यघटनेनं आर्टिकल 3 नुसार. किंवा एखादे राज्य असेल त्या राज्यातून 2 राज्य निर्माण करायची. फॉर एक्झाम्पल तेलंगणा निर्माण झालं 2013-14च्या काळामध्ये, तर हे कशातून निर्माण झालेलं आहे, तर हे आर्टिकल 3 नुसार हे झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे 2 किंवा अधिक राज्यांचा भाग एकत्र करून नवीन राज्य तयार करणं, हे सुद्धा तुम्हाला करता येतं. दुसरं लक्षात घ्या, यातलं आर्टिकल 3 झालं, किंवा आर्टिकल 4 कशासाठी आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर आर्टिकल 4, आता आर्टिकल 4 साठी तुम्हाला अगोदर आर्टिकल 368 कशासाठी माहित असणं गरजेचं आहे. आर्टिकल 368 म्हणजे घटना दुरुस्ती. तर आर्टिकल 4 मध्ये काय सांगितलंय, तर घटना दुरुस्ती 368 जे आर्टिकल आहे 368, तर आर्टिकल हे जे विधेयक असेल किंवा हे जे संसदेला अधिकार दिलेले आहेत आर्टिकल 3 नुसार, तर ही घटना दुरुस्ती समजली जाणार नाही. असे जे बदल केले ना, तर ही घटना दुरुस्ती समजली जाणार नाही 368 अंतर्गत असं म्हटलेलं आहे आर्टिकल 4 मध्ये. त्यामुळं आर्टिकल 3 आणि आर्टिकल 4 याच्यावर थोडासा लक्षात घ्या, परीक्षेसाठी तो खूप महत्वाचा पॉईंट आहे. आय होप हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, ते तुम्ही पाहू शकता. प्रश्न आहे, खालील विधानामधून योग्य विधान निवडायचे आहेत. 3 स्टेटमेंट दिलेत, त्यामधून तुम्हाला अचूक पर्याय कोणता किंवा अचूक उत्तर कोणतं हे शोधायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, 1 नोव्हेंबर 1956 रोजी देशात 14 राज्य आणि 6 केंद्रशासित किंवा संघराज्य प्रदेश निर्माण करण्यात आले. दुसरं स्टेटमेंट आहे, गुजरात हे भारतीय संघराज्यातलं 17वं राज्य ठरलेलं आहे. आणि तिसरं स्टेटमेंट आहे, फक्त त्रावणकोर कोचीन संस्थानामधून केरळ राज्याची निर्मिती करण्यात आली. आणि याच्यातून 4 ऑप्शन आहेत, ए बरोबर, बी बरोबर, सी बरोबर का वरीलपैकी एकही नाही. म्हणजे 3 स्टेटमेंटपैकी फक्त 1 बरोबर येतं किंवा 2 बरोबर येतात किंवा 3, तर कोणतं तुम्हाला शोधायचं आहे ते दिलेलं आहे. तर तुम्हाला मी आता उत्तर द्यायला थोडासा वेळ देतो. ओके, तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर. म्हणजे पर्याय 2 आणि 3 सुद्धा चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंट पहा, 1 नोव्हेंबर 1956 रोजी देशामध्ये 14 राज्य आणि 6
संघराज्य प्रदेश निर्माण करण्यात आले असं म्हटलेलं आहे. तुम्हाला याच्या अगोदर फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली जो त्रिसदस्यीय पुनर्रचना आयोग नेमला होता, तर तो कधी नेमला होता इथून सगळी माहिती असणं गरजेचं आहे. तर ते आपण डिस्कस करू. डिसेंबर 1953 ही जी डिसेंबर 1953 मध्ये फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली ना एक त्रिसदस्यीय आयोग नेमला होता. त्या आयोगाला पाक आयोग असंही म्हटलं जातं, कारण फाजल अली तर होतेच, परंतु KM पन्नीकर आणि कुंजरू हे पण होते, म्हणजे PAK असं. फाजल ए म्हणजे अली, पी म्हणजे पन्नीकर आणि के म्हणजे कुंजरू. फाजल अली, पन्नीकर आणि कुंजरू या तिघांचा असलेला एक महत्वाचा आयोग नेमण्यात आला होता डिसेंबर 1953 मध्ये. यांनी आपला अहवाल कधी दिला, तर सप्टेंबर 1955 मध्ये फाजल अली आयोगानं आपला अहवाल दिलेला आहे. हे लक्षात ठेवा, कारण याच्यावर सुद्धा एकदा प्रश्न येऊन गेलाय की आयोग नेमला कधी आणि तिने अहवाल दिला कधी. आणि या आयोगानं ना भारतीय मूळ राज्यघटना होते ना, तर मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 4 भाग होते. ए भागामध्ये गव्हर्नरचे प्रांत होते, एकूण 9 राज्य. ब भागामध्ये विधिमंडळ असलेली संस्थानं होती, 9 राज्य. भाग सी मध्ये मुख्य आयुक्तांचे प्रांत होते, एकूण 10 राज्य. आणि भाग डी मध्ये अंदमान व निकोबार बेटं होती. तर या मूळ राज्यघटनेतील जे भागांचं 4 भागामध्ये केलेलं वर्गीकरण होतं ना, तर ती रद्द करावं आणि कशामध्ये काय केलं जावं, तर 16 राज्य. आता फाजल अली आयोगानं काय सांगितलं होतं, 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे अशी शिफारस केली होती. मग भारत सरकारनं काय केलं, तर ह्या आयोगाची शिफारस स्वीकारली, परंतु त्याच्यामध्ये थोडंफार बदल केले. आणि भारतीय राज्यघटने भारताच्या सरकारनं काय केलं, तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी 16 राज्याच्या ऐवजी 14 राज्य तयार केली आणि 3 केंद्रशासित प्रदेश करा म्हणून सांगितलं होतं फाजल अली आयोगानं. तर या भारत सरकारनं काय केलं होतं, तर 14 राज्य आणि 6 संघराज्य प्रदेश निर्माण केले. फाजल अलीने सांगितलं काय होतं, तर त्यांनी 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश तयार करा असं सांगितलेलं होतं. त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली, तर ती 7वी घटना दुरुस्ती. किती सालाची आहे, 1956 सालाची 7वी घटना दुरुस्ती केली गेली आणि त्याच्यानुसार हे बदल केले गेलेले आहेत. म्हणजे 1 नोव्हेंबर 1956 रोजी देशामध्ये 14 राज्य आणि 6 संघराज्य प्रदेश निर्माण करण्यात आली. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट काय होतं, बरोबर होतं. आता आपण दुसऱ्या स्टेटमेंटकडे जाऊया. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये जर बघितलं, गुजरात हे भारतीय संघराज्यामधलं 17वं राज्य. 17वं राज्य गुजरात आहे का, तर तुम्ही नीट अनालिसिस केलं तर 17वं राज्य हरियाणा येतं. कधी येतं, 1966 मध्ये. 1966 मध्ये लक्षात घ्या, पंजाब राज्याचं विभाजन करून हरियाणा हे भारतीय संघराज्यामधलं 17वं राज्य राहिलेलं आहे. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट तर चुकीचं ठरते. तिसरं पहा, फक्त त्रावणकोर कोचीन संस्थानातून केरळ राज्याची निर्मिती केली गेली असं म्हटले. असं आहे का, तर जो राज्य पुनर्रचना कायदा आहे कितीचा, 1956चा, या कायद्यानुसार काय केलं गेलं होतं, तर केरळ राज्य निर्माण करताना कोणत्या जिल्ह्यांचा समावेश केला, तर त्रावणकोर आणि कोचीन संस्थान ऍड केलं. त्याचबरोबर मद्रास जो प्रांत होता, त्या मद्रास प्रांतामधला एक महत्वाचा जिल्हा त्याच्यामध्ये ऍड केला गेला होता. मद्रास प्रांतातल्या जिल्ह्याचं नाव आहे मलबार. मद्रास प्रांतातील मलबार जिल्हा हा सुद्धा जो केरळचा समावेश करण्यात आला होता नवीन राज्य, त्याच्यामध्ये ऍड केलं गेला. आणि तो दक्षिण कन्नडचा जो कासारगोड भाग होता, कासारगोड दक्षिण कन्नडचा एक भाग आहे, त्याला म्हटलं जातं कासारगोड. ओके, हा सुद्धा त्या केरळ राज्यामध्ये समावेश केला होता. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, केरळ राज्याची निर्मिती करताना फक्त त्रावणकोर कोचीन येत नाही, याच्यामध्ये काय येतं, तर मद्रास प्रांताचा मलबार जिल्हा आणि दक्षिण कन्नडचा कासारगोड हा भाग एकत्र करून केरळ राज्य तयार केले गेलं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, दुसरं आणि तिसरं चुकीचं आहे. 17वं राज्य काय सांगितलं मी, हरियाणा, हे लक्षात ठेवा. आता पुढे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न इथं आहे, दुसरा प्रश्न इथं आहे. अगोदर पहिला प्रश्न सोडून घ्या, ह्या प्रश्नाकडे सध्या स्किप करा किंवा इलिमिनेट करा थोड्या वेळासाठी. प्रश्न 5 स्क्रीनवर आहे. देशाचे आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे प्रत्यक्षात आणणे हा सर्वोत्तम उपाय आहे, असे मार्गदर्शक तत्वासंबंधी कोणी म्हटलेलं आहे. नावं आहेत MV पायली, BN राव, नानी पालखीवाला किंवा LM सिंघवी. नाना पालखीवाला किंवा नानी पालखीवाला असं लक्षात घ्या. ओके, पालखीवाला हे नाव खूप महत्वाचं, तुम्हाला मी त्यासाठी थोडासा वेळ देतो, नक्की उत्तर द्या. प्रश्न आहे, देशाचा आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी मार्गदर्शक तत्व प्रत्यक्षात आणणे हा सर्वोत्तम उपाय आहे, असं मार्गदर्शक तत्वासंबंधी कोणी म्हटलं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे.
ओके, एनीवन वेल्स? ओके, या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 नाना पालखीवाला किंवा नानी पालखीवाला हे उत्तर येते. त्यांनी असं म्हटलंय की देशाचा आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी मार्गदर्शक तत्व प्रत्यक्ष त्यांना सर्वोत्तम उपाय आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, हे असू द्या. आता पुढचा प्रश्न पहा, हा प्रश्न स्किप करा आणि त्यानंतर येणारा हा प्रश्न आहे ना तो एकदा पाहून घ्या, त्याचं उत्तर द्यायचंय तुम्हाला. प्रश्न आहे, धार्मिक मूलभूत हक्काच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी संवैधानिक आहेत? पहिलं स्टेटमेंट आहे, धार्मिक हक्कामध्ये कृपान धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल. दुसरं स्टेटमेंट आहे, धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो असं दिलेलं आहे. शब्दाला काही फोकस करायचं परीक्षेमध्ये, एमपीएससी मध्ये, केवळ, फक्त, त्याच्यावरून उत्तर द्यायचे. आता हा जो प्रश्न आहे याचा तुम्हाला विचारलंय की कोणत्या तरतुदी संवैधानिक आहेत हे तुम्हाला ओळखायचं आहे. तुम्हाला त्यासाठी थोडासा वेळ मी देतो. ओके, ओके, या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. लक्षात घ्या, संवैधानिक तरतुदी म्हटले, धार्मिक हक्कामध्ये कृपान धारण करणे शीख धर्म पाळण्याचीच बाब समजण्यात येईल. तुम्ही कोणतेही पुस्तक वाचलं तर तुम्हाला हे माहित आहे. दुसरं स्टेटमेंट लक्षात घ्या की धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो असं म्हटले. फक्त भारतीय नागरिकांना असलेले महत्वाचे अधिकार कोणत्या कलमामध्ये दिले तर 15, 16, 19 आर्टिकल, 29 आर्टिकल आणि 30 आर्टिकल, एवढंच लक्षात ठेवायचं. 15, 16, 19, 29, 30 ही जे आर्टिकल आहेत ह्या आर्टिकलमध्येच फक्त असणारे अधिकार भारतीय नागरिकांना आहेत, फक्त भारतीय नागरिकांना असलेले अधिकार आहेत. संवैधानिक तरतूद अशी कुठे दिली की धार्मिक हक्क मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक बघू शकतो, तर अशी दिलेली नसल्यामुळे बी स्टेटमेंट तुमचं रॉंग ठरते. ओके, 15, 16, 19, 29, 30 याच्यामध्ये असलेले हक्कच फक्त भारतीय नागरिक वापरू शकतात. फक्त भारतीय नागरिक म्हणतोय, म्हणजे बाकीच्यांना त्याचा अधिकार वापरायचा अधिकार मिळत नाही. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मूलभूत कर्तव्यासंदर्भात आणि विचारलं की कोणतं विधान हे अयोग्य आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आता एकूण 4 प्रश्न त्यामध्ये हे आहेत 4 स्टेटमेंट, त्यामधून तुम्हाला अयोग्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, मूलभूत कर्तव्य नागरिकांना तसेच अपवाद वगळता परकीयांना सुद्धा लागू होतात. दुसरं स्टेटमेंट आहे, मूलभूत कर्तव्य कायद्याद्वारे अंमलात आणता येऊ शकतात. तिसरा आहे, मूलभूत कर्तव्य केवळ भारतीय नागरिकांनाच लागू होतात. आणि चौथा आहे, मूलभूत कर्तव्यांचं पालन न झाल्यास संसद कायद्याद्वारे शिक्षेची तरतूद करू शकते. 4 स्टेटमेंट मधून आता खाली दिलेलं आहे पर्यायी उत्तर ए, सी, डी, सी आणि ए, डी कोणतं अयोग्य आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. तुम्हाला उत्तर देण्यासाठी मी थोडासा वेळ देतो. ओके, चला तर आपण या प्रश्नाला डिस्कस करूया. याचं जे विचारलंय काय अयोग्य कोणतं हे विचारलेलं आहे, म्हणजे उत्तर काय असणार आहे अयोग्यामध्ये. पहिलं स्टेटमेंट पहा, मूलभूत कर्तव्य नागरिकांना तसेच अपवाद वगळता परकीयांना सुद्धा लागू होतात. मूलभूत कर्तव्यासाठी परकीयांचा काय समावेश होत नाही, ते फक्त भारतीय नागरिकांना लागू असतात. त्यामुळे पहिलं आणि तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये पहिलं स्टेटमेंट हे तुमचं चुकीचं आहे, तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे. हे पहिली गोष्ट तुम्ही डोक्यामध्ये क्लिअर करून घ्या मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत. त्यामुळं चुकीचं आहे हे तर आपल्याला समजलं, म्हणजे ऑप्शन तुमचा दुसरा एलिमिनेट होतोय, तिसरा एलिमिनेट होतोय, राहिला प्रश्न पहिला किंवा चौथा. मग आता डी स्टेटमेंट बरोबर की चूक हे तुम्हाला शोधावं लागेल.
डी स्टेटमेंटमध्ये म्हटले की मूलभूत कर्तव्याचं पालन न झाल्यास संसद कायद्याद्वारे शिक्षेची तरतूद करू शकते. तर संसदेला तसा अधिकार आहे, जर एखाद्या मूलभूत कर्तव्याचं पालन झालं नाही तर संसद कायद्याद्वारे शिक्षेची तरतूद करू शकते. त्यामुळे डी स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे अयोग्य कोणतं असं विचारलं तर उत्तर काय येणार तुमचं? पर्याय क्रमांक 1 हे तुमचं असणार आहे अचूक उत्तर. आता लक्षात घ्या, मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत मूलभूत कर्तव्य कायद्याद्वारे अंमलात आणता येऊ शकतात. मूलभूत कर्तव्य केवळ भारतीय नागरिकांनाच लागू होतात. मूलभूत कर्तव्याचं पालन न झाल्यास संसद कायद्याद्वारे शिक्षेची तरतूद करू शकते. आता कोणती समिती नेमली होती की ज्या समितीनं भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत, तर ती स्वर्णसिंह समिती होती. 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने नेमलेली समिती होती आणि या समितींच्या शिफारशीनुसारच भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये ऍड करण्यात आली. सुरुवातीला होती का, जेव्हा राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा नव्हती. तर 1976ची जी 42वी घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये भाग 4A ऍड करण्यात आला आणि त्याच्यानुसार आर्टिकल त्याच्यामध्ये एक ऍड करण्यात आलं. त्या आर्टिकलला म्हटलं जातं 51A हे आर्टिकल, फक्त एकच आर्टिकल ऍड केले आणि त्या आर्टिकलनुसार एकूण किती मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आली, तर एकूण 10 मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आली होती. परंतु जी स्वर्णसिंग समिती नेमली होती तर त्यांनी सांगितलं होतं एकूण किती मूलभूत कर्तव्य ऍड करा, तर 8 सांगितली होती आणि भारत सरकारने त्यांच्या थोड्याफार शिफारसी इकडे तिकडे करत एकूण 10 मूलभूत कर्तव्य ऍड केलेली होती. हा पहिला पॉईंट तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि 86वी घटना दुरुस्ती जी आहे 2002 साली, 86वी घटना दुरुस्ती कितीची आहे? 2002 साली. या घटना दुरुस्तीनं आणखी एक मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलं. म्हणजे एकूण किती मूलभूत कर्तव्य झाली, तर 11 झालेली आहेत. त्याचे 11वं कोणतं ऍड केलंय 86व्या घटना दुरुस्तीनं, तर ही शिक्षणाबाबतची घटना दुरुस्ती म्हणून 86व्या घटना दुरुस्तीला ओळखलं जातं. म्हणजे या घटना दुरुस्तीनं असं सांगितलं होतं की पित्याने अपत्यास किंवा पालकास किंवा आपल्या पाल्यास वय वर्ष 6 ते 14 वर्ष होईपर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. हे सांगितलं होतं 86व्या घटना दुरुस्तीनं. ओके, आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. अयोग्य कोणतं म्हटल्यानंतर पहिलं अयोग्य आहे, कारण परकीयांना सुद्धा लागू नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रश्न आहे, 0 प्रहरात कोणतीही पूर्वसूचना न देता प्रश्न मांडता येतो. हे पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरा आहे, अविश्वासदर्शक ठराव पारित झाल्यास पंतप्रधानास राजीनामा द्यावा लागतो. दोन्ही स्टेटमेंट आहेत. सिंपलचा प्रश्न आहे, फक्त तुम्हाला माहित असावं म्हणून तो आपण इथं कव्हर करतोय. तर तुम्हाला त्याच्यासाठी थोडा वेळ देतो. दोन्ही प्रश्नांपैकी दिलेल्या ऑप्शनपैकी कोणतं बरोबर आणि कोणतं चूक हे तुम्हाला शोधायचं आहे. ओके, एकदम सिंपलचा प्रश्न होता. उत्तर आहे दोन्ही बरोबर. ओके, 0 प्रहरात कोणतीही पूर्वसूचना न देता प्रश्न मांडता येतात. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. आणि दुसरं सुद्धा लक्षात घ्या की विश्वासदर्शक ठराव जर पारित झाला तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, स्क्रीनवर पहा. संविधान सभेतील महिला सदस्य आणि प्रांत यांच्या योग्य जोड्या लावा असं म्हटलेलं आहे. अ गटामध्ये महिला दिलेत, ब गटामध्ये प्रांत आहेत. ॲनी मॅस्करिन, कमला चौधरी, हंसा मेहता आणि सरोजिनी नायडू. इकडे संयुक्त प्रांत, मद्रास प्रांत, बॉम्बे प्रांत आणि बिहार असं दिलंय आणि तुम्हाला याच्यातलं काय करायचं, जोड्या लावायचे. लक्षात घ्या, संविधान सभेतील महिला सदस्य. तर याच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते लक्षात घ्या. फक्त तुम्हाला याच्यामध्ये पाठांतर असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला मी थोडासा वेळ देतो, त्याचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्या. ओके, त्याचं आपण डिस्कस करू उत्तर. संविधान सभेतील महिला सदस्य, सगळ्यात ओळखीची महिला म्हटल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं, बऱ्याच वाचनामध्ये येतं सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू म्हटल्यानंतर बिहार प्रांत हे तर थोडंसं लक्षात येतं. संविधान सभेतील महिला सदस्य का प्रांत एवढं जर तुम्हाला माहित असेल, जेव्हा कोणत्या संविधान त्या प्रांतामधून त्या आलेल्या होत्या. तर 4 हे डीला 4 आहे म्हटल्यानंतर तुमचा तिसरा आणि चौथा पर्याय डायरेक्टली इलिमिनेट होतो.
प्रश्न राहिला इथं. त्यानंतर हंसा मेहता म्हटल्यानंतर तिसरा पर्याय डेफिनेटली राहणार खाली दिलेल्या ऑप्शन वरून, त्यामुळे बॉम्बे प्रांत हे तर अचूक येणार आहे. आता राहतो कमला चौधरी आणि एनी मस्करेन, संयुक्त प्रांतमधून कोणत्या आणि दुसरं म्हणजे मद्रास प्रांतमधून कोणत्या. तर ह्या ज्या कमला चौधरी आहेत तर कमला चौधरी आहेत संयुक्त प्रांतामधून, हा, आणि एनी मस्करीन आहेत तर त्या मद्रास प्रांतामधून. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. म्हणजे याच्यातल्या जोड्या कशा होणार आहेत तुमच्या, एनी मस्करीन मद्रास प्रांत, कमला चौधरी संयुक्त प्रांत, हंसा मेहता बॉम्बे प्रांत आणि सरोजिनी नायडू बिहार प्रांत. हे पाठ करून ठेवा. संविधान सभेतील महिला सदस्यांची संख्या एकूण किती, जवळजवळ 15 आहेत काहीतरी. त्या सर्वच्या सर्व महिला सदस्य आणि त्यांनी कोणत्या प्रांतातून आल्या ते सर्वच्या सर्व तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. परीक्षेला कधीही त्याच्यावर असा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हा तुमच्या स्क्रीन समोर. योग्य विधानं निवडायचे, 4 विधानं दिलीत आणि त्यामधून अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिलं स्टेटमेंट आहे कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. दुसरं स्टेटमेंट आहे महाराष्ट्रात निवडणूक निकालानंतर कोणत्याही पक्षानं सत्ता स्थापन न केल्याने राष्ट्रपती राजवट, म्हणजे 2019चा निकाल असं म्हणायचं त्यांना. 2019 मध्ये जी महाराष्ट्र निवडणूक निकाल झाला होता त्याच्यानंतर. तिसरं स्टेटमेंट आहे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट तिसऱ्यांदा लागू करण्यात आली. आणि चौथं उत्तर आहे ते म्हणजे 1989 साली महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती. तुम्हाला काय करायचं आहे, यामधून योग्य पर्याय निवडायचा आहे. तुम्हाला मी थोडासा वेळ देतो, नक्की उत्तर देवा. चार पर्याय आहेत, ए बी योग्य, इथं बी डी योग्य, इथं ए बी सी योग्य आणि इथं ए सी डी योग्य. म्हणजे कोणते तरी 2 बरोबर किंवा कोणते तरी 3 बरोबर असं तुमचं उत्तर असणार आहे. वरीलपैकी सर्व ऑप्शन नाही इथं. ओके, ठीक आहे. तर आता या प्रश्नाचं अनालिसिसच करू आपण डायरेक्ट. पहिल्यांदा लक्षात घ्या राष्ट्रपती राजवट राज्यघटनेतील कलम 356, त्यामुळे अ तर तुमचं बरोबर आहे. जर अ बरोबर असेल तर तुमचा दुसरा ऑप्शन डायरेक्टली काय होणार, एलिमिनेट होणार. त्याच्यानंतर महाराष्ट्रात निवडणूक निकालानंतर कोणत्याही पक्षानं सत्ता स्थापन न केल्याने राष्ट्रपती राजवट, सध्याचा तो चर्चेतला विषय होता त्यामुळे ब सुद्धा बरोबर आहे. ब बरोबर म्हटल्यानंतर चौथा स्टेटमेंट सुद्धा तुमचं चुकीचं ठरतंय. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट तिसऱ्यांदा लागू करण्यात आली, डेफिनेटली माहित आहे का तुम्हाला, तर हो तिसऱ्यांदा लागू करण्यात आली. चौथं का चुकीचं आहे तर पहिल्यांदा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट ही 1989 दिली, त्याच्यामुळे चुकीचं आहे. पहिल्यांदा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती 1980चं दशक म्हटलं तर किंवा 80, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 2014 मध्ये सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू झाली होती आणि आता लेटेस्ट जेव्हा निवडणुका झाल्यानंतर कोणत्याही पक्षानं सत्ता स्थापन न केल्यामुळं तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. त्याच्यामुळे योग्य पर्याय निवडा असं विचारलंय, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, कारण इथे 1989 दिल्यामुळं चौथा ऑप्शन आपला तुमचा इलिमिनेट होतो, हे लक्षात घ्या. आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न पहा, राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येबाबत खालील विधाने विचारात घ्या. प्रश्न आहे वरीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत हे ओळखायचं, म्हणजे बरोबर असलेले कोणतं स्टेटमेंट आहे ते तुम्हाला सांगायचंय. पहिला आहे 92व्या घटना दुरुस्ती अन्वये मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा आली. दुसरं स्टेटमेंट आहे विधिमंडळाच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी. तिसरं आहे मुख्यमंत्र्यासह 12 पेक्षा कमी नसावी. आणि चौथा आहे मुख्यमंत्र्याशिवाय 12 पेक्षा कमी नसावी. अशी 4 स्टेटमेंट दिलेली आहेत आणि तुम्हाला सांगितले की बरोबर स्टेटमेंट कोणतं ते द्यायचं आहे. तुम्हाला त्यासाठी वेळ देतो थोडासा. पर्याय पण सांगतो. पहिला आहे फक्त बी, दुसरा आहे फक्त डी, तिसरा आहे ए बी सी आणि चौथा आहे फक्त सी.
आता आपण उत्तर पाहूया. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर, म्हणजे फक्त सी बरोबर आहे. असं का? पहिल्यांदा लक्षात घ्या, 92व्या घटना दुरुस्ती अन्वये मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली. आता मंत्रिमंडळातील सदस्य संख्या किंवा मंत्र्यांची संख्या किती असावी? आता हे राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्तीने सांगण्यात आलं? तर ही 92वी आहे का? पहिला पॉईंट. कारण काही गोष्टी अशा असतात की एमपीएससी मध्ये छोट्या छोट्या एकेका पॉईंटनं तुम्हाला तिथं फसवलं जातं. 92वी आहे का, नक्की 91वी आहे का घटना दुरुस्ती, ते तुम्हाला अगोदर तिथं समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. आता पहिल्यांदा लक्षात तुम्हाला काय ठेवायचं की ही घटना दुरुस्ती 92वी नाही, तर ती कोणती घटना दुरुस्ती आहे? तर 91वी घटना दुरुस्ती आहे. 91वी घटना दुरुस्ती कोणत्या सालामधली आहे? तर 2003 सालामधली आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की केंद्रीय मंत्रिमंडळ घेतलं तर पंतप्रधानासहित लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त मंत्री असणार नाहीत. आणि राज्यांच्या बाबतीत सांगितलं होतं की राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यासहित संबंधित राज्याची जी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येपेक्षा 15% जास्त मंत्री असणार नाहीत. आणि मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळाची सदस्य संख्या 12पेक्षा कमी असणार नाही असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे 92 घटना दुरुस्ती दिल्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं. दुसरं का चुकीचं? तर विधिमंडळाच्या एकूण सदस्य संख्येच्या नाहीये, विधिमंडळामधील विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15%पेक्षा पाहिजे, त्यामुळे दुसरं स्टेटमेंट सुद्धा चुकीचं. चौथं स्टेटमेंट बघा, मुख्यमंत्र्याशिवाय नाही, मुख्यमंत्र्यासहित पाहिजे, त्यामुळे चौथं स्टेटमेंट सुद्धा चुकीचं. म्हणजे उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 3 म्हणजे ऑप्शन सी, म्हणजे उत्तर असणार ऑप्शन 4 तुमचं बरोबर आहे. फक्त सी हे तुमचं उत्तर असायला हवं. त्यामुळे 91वी घटना दुरुस्ती 2003 ची लक्षात ठेवा. आता हे राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत जे मंत्री किती असावेत, काय असावेत, आता हे राज्यघटनेतल्या कोणत्या आर्टिकलमध्ये सांगितले, पर्टिक्युलरली फोकस केला तर आर्टिकल 164 सब कलम 1A असं त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. हे राज्यांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत, म्हणजे किती मंत्री असावे, काय असावं सगळं. आणि जर केंद्राचा तुम्ही विचार केला तर आर्टिकल 75 येतं आणि 75 मधले 1A असं सब कलम येतं, त्याच्यामध्ये आर्टिकल ऍड केलेलं आहे. तर हे दोन्ही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मुख्यमंत्र्यासहित 12पेक्षा कमी नसावी हे फक्त राज्यांच्या बाबतीत आहे, पंतप्रधानांच्या बाबतीत असं नाहीये. तर म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बाबतीत, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बाबतीत असं सांगितलंय की पंतप्रधानासह लोकसभेच्या एकूण सभासद संख्येच्या किंवा सदस्य संख्येच्या 15%हून जास्त मंत्री असणार नाहीत. ओके, आय होप हा सुद्धा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न पहा, 73व्या घटना दुरुस्तीमधील अनिवार्य म्हटले, अनिवार्य तरतुदी, ह्या शब्दावर थोडासा फोकस करा. कोणत्या आहेत ते ओळखा म्हटले. एकूण 5 तरतुदी दिली आहेत, पर्याय उत्तर पण दिलेत ABCD वगैरे. पहिला आहे राज्य वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षानंतर, निवडणूक लढवण्यासाठी किमान 21 वर्ष आवश्यक. तिसरा आहे ओबीसींना आरक्षण. चौथा आहे महिलांना किमान 33% आरक्षण. आणि पाचवा आहे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी 10% आरक्षण. अशा एकूण 5 गोष्टी दिलेत आणि तुम्हाला काय सांगितले? अनिवार्य तरतुदी. आता याचा अभ्यास करताना तुम्हाला तुम्ही जर एम लक्ष्मीकांत यांचं जे पुस्तक आहे इंग्रजीमधून किंवा मराठीमधून पण त्याचं अवेलेबल आहे, के सागर पब्लिकेशनने ते मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट केलेलं आहे, तेही तुम्ही अभ्यासू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला ऐच्छिक तरतुदी, अनैच्छिक तरतुदी किंवा अशा बऱ्याच तरतुदी दिले, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे अनिवार्य तरतुदी कोणत्या हे तुम्हाला ओळखायला सांगितले. या शब्दावर सगळा हा प्रश्न अवलंबून आहे. तर मी तुम्हाला थोडासा वेळ देतो, तुम्ही त्याचं उत्तर द्या. पर्याय तोपर्यंत मी सांगतो. ABCD पहिला आहे, नंतर ABDE दुसरा ऑप्शन आहे, तिसरा आहे ABD आणि चौथा आहे ABCDE सर्वच्या सर्व. ओके, ओके. तर आता या प्रश्नाला आपण अनालिसिस करू. 73व्या घटना दुरुस्तीमधल्या अनिवार्य तरतुदी म्हटल्या, एक एक पाहत जाऊ. पहिलं पहा, राज्य वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षानंतर डेफिनेटली अनिवार्य आहे ती, त्यामुळे ए तर असणार. ए तर ह्या सर्वच्या सर्व ऑप्शन मध्ये आहे. त्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 21 वर्ष आवश्यक, तर हे 21 वर्ष आवश्यक दिलेलं आहे,
त्यामुळे बी सुद्धा तुमचा अनिवार्य तरतुदी आहे, ही अनिवार्यच आहे, 21 वर्ष आवश्यक. तर दुसरं बी सुद्धा आहे, त्यामुळे बी सुद्धा सर्वच्या सर्व ऑप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर ओबीसींना आरक्षण, ओबीसींना आरक्षण हे 73व्या घटना दुरुस्तीमध्ये अनिवार्य तरतुदीमध्ये येतं का, तर येत नाही, त्यामुळे सी तुमचा डायरेक्टली इलिमिनेट होतो. जर सी इलिमिनेट होत असेल तर पहिला पर्याय गेला, चौथा पर्याय गेला. त्यानंतर महिलांना किमान 33% आरक्षण, तर ते सुद्धा आहे, अनिवार्य तरतुदीमध्ये येतं, म्हणजे डी सुद्धा येणार. त्याच्यानंतर डी सगळीकडे आहे, दिसतोय तुम्हाला. आणि आता पाचवा राहिला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी 10% आरक्षण असं म्हटलेलं आहे. मग आता हे अनिवार्य तरतुदीमध्ये येतं का, तर हे अनिवार्य तरतुदीमध्ये नाही आहे, हे लक्षात ठेवा 73व्या घटना दुरुस्तीमध्ये. तर हे नंतर ऍड झालेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे अनिवार्य तरतुदीमध्ये काय येणार, ए, बी आणि डी हे येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचं अचूक उत्तर असणार आहे. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास करताना 73व्या घटना दुरुस्तीमध्ये अनिवार्य तरतुदी, ऐच्छिक अनैच्छिक असे शब्द दिलेले आहेत, मराठीमध्ये तुम्ही वापरत असाल तर हे नक्की लक्षात घ्या. त्यामुळे राज्य वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षानंतर, निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 21 वर्ष आवश्यक, हे सुद्धा आहे. आणि त्यानंतर महिलांना 33% आरक्षण, हे सुद्धा आहे. ओबीसींना आरक्षण अनिवार्य तरतुदीमध्ये दिलेलं नाहीये 73व्या घटना दुरुस्तीमध्ये. आणि 74व्या घटना दुरुस्तीने सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या 10% आरक्षण, हे सुद्धा दिलेलं नाही. 73व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणतं परिशिष्ट किंवा कोणतं शेड्यूल ऍड करण्यात आलं, 11वं शेड्यूल ऍड करण्यात आलं. आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणतं शेड्यूल ऍड करण्यात आलं, 12वं शेड्यूल ऍड करण्यात आलं. हे लक्षात ठेवा. 243 जी आर्टिकल आणि 243 डब्ल्यू आर्टिकल रिस्पेक्टिव्हली 11व्या आणि 12व्या परिशिष्टाच्या संदर्भामध्ये 73व्या घटना दुरुस्तीनं आणि 74व्या घटना दुरुस्तीनं ती दोन्ही परिशिष्ट ऍड करण्यात आलेले आहेत. हाही पॉईंट तुम्ही जाता जाता लक्षात घ्या. तर आज आपण थोडक्यात आपण पॉलिटीचे बऱ्याचशा प्रश्नांचा अनालिसिस केले. तर अजून आपण प्रश्नांची संख्या वाढवत जाणार आहोत. आज आपण एवढंच पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.